नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअरच्या दृष्टीरक्षण मालिकेत तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा विषय आपल्या घरातील आणि गावातील चिमुकल्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे. विचार करा, एखादे हसते खेळते मूल जर अंधार पडताच धडपडू लागलं किंवा घाबरू लागलं तर किती वाईट वाटेल ना. पण काळजी करू नका, योग्य माहितीच्या आधारे आपण मुलांची दृष्टी कायमची वाचवू शकतो. आज आपण बोलणार आहोत अजीवनसत्वाची कमतरता आणि त्यातून होणारा रातांधळेपणा. श्रोते हो, अजीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन ए हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. जर शरीरात याची कमतरता असेल तर सर्वात पहिले लक्षण दिसतं ते म्हणजे रातांधळेपणा. यात काय होतं? सूर्य मावळला आणि अंधार पडू लागला की मुलांना नीट दिसेनासं होतं. मुले अंधारात चाचपडतात किंवा वस्तूंना धडकतात. जर यावर वेळीच उपचार केले नाहीत तर डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर फेसाळलेले पांढरे डाग दिसू लागतात. याला बिटॉट स्पॉट असं म्हणतात. याकडे दुर्लक्ष केल्यास बाळाची दृष्टी कमजोर होते. मग यावर उपाय काय? श्रोते हो, उपाय आपल्या स्वयंपाकघरातच आहे. पालकांनी मुलांच्या आहारात या गोष्टीचा समावेश नक्की करावा. पहिलं म्हणजे पिवळी आणि लाल फळे भाज्या जसं की पपई, आंबा, गाजर, टोमॅटो. दुसरं म्हणजे हिरव्या पालेभाज्या जसं की पालक, मेथी, शेवग्याची पानं. तिसरं म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसं की लोणी, तूप, दूध. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवजात बाळासाठी आईचं पहिलं पिवळसर दूध. या दुधात अजीवनसत्वाचा खजिना असतो जो बाळाला आयुष्यभरासाठी संरक्षण देतो. श्रोते हो, आहारासोबतच शासनाने लहान मुलांसाठी म्हणजेच 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना अजीवनसत्वाचे एकूण 9 डोस देणं आवश्यक आहे. पहिला डोस 9व्या महिन्यात गोवर रुबेला लसीसोबत दिला जातो आणि त्यानंतर दर 6 महिन्यांनी 5 वर्षांचे होईपर्यंत हे डोस दिले जातात. आपल्या आशातही लसीकरणाच्या वेळी बाळाला हे डोस देण्यासाठी नेहमीच पालकांना अवगत करत असतात. श्रोते हो, आपल्या घरातील मुलांची नजर तेज ठेवण्यासाठी 2 गोष्टी नक्की करा. एक म्हणजे वेळच्या वेळी लसीकरण आणि दुसरं म्हणजे आपल्या घरच्या अंगणात एक छोटीशी परसबाग फुलवा जिथं तुमच्या ताज्या पालेभाज्या आणि फळे पिकवू शकता. जर कोणा मुलाला रात्री दिसायचा त्रास होत असेल तर घरगुती उपाय न करता लगेचच डॉक्टरांना भेटा. श्रोते हो, तुमच्या मुलांची दृष्टी सुरक्षित ठेवणे आता तुमच्याच हातात आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दृष्टीचे 2 छुपे शत्रू. एक म्हणजे काचबिंदू आणि दुसरा म्हणजे मधुमेह. हा व्हिडिओ मोठ्या माणसांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हेल्थ गुरु आय केअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा आरोग्यपूर्ण नजरेने, समृद्ध व्हा हेल्थ गुरु आय केअरच्या साथीने. धन्यवाद.